हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुद्रा। अच्छा या सुपर संडेला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। थँक्यू सो मच नरेशजी पाटोळे सर, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू। निश्चितच आम्हाला मोलाची साथ सहकार्य तुमचं लाभतंय। मॅचला या ठिकाणी सुरुवात होतीये। बाबूशाह सर आपलं सुद्धा मनापासून आम्ही कौतुक करतोय। बरोबर 10:51 पहिला चेंडू पडतोय। या ठिकाणी मॅचला सुरुवात होत आहे। 10:51 पहिला चेंडू पडतोय। पहिलाच बॉल समोरच्या दिशेला खेळतायत लॉंग ऑफ वरती फिल्डर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या दर्जाची फिल्डिंग, सुंदर क्षेत्ररक्षण, चेंडूला अडवलं, फेकलं, एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत। एका धावेच्या मदतीने धावफलकाला सुरुवात झाली आहे। मॅच आपण पाहताय सुपर 8चा धमाका। या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं असेल ज्या खेळाडूंनी ज्या संघाने संपूर्ण सत्र गाजवलं, संपूर्ण आपण पाहाल तर टुर्नामेंट गाजवली, संपूर्ण एसपीएल ची ही ट्रॉफी गाजवली, त्या 8 टीम आज झुंजतायत। या चेंडूवर समोर खेळण्याचा प्रयत्न आहे। कल्पेश जाधव गोलंदाजी मार्कवरती, अतिशय दर्जेदार चेंडू सरळ समोर खेळलाय, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं आणि या दरम्यान आपण पाहाल तर चेंडूला स्टॉप देत असताना पाहायला मिळाला। व्हेरी गुड बॉलिंग, षटक पहिलं। बरोबर 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं आम्ही देणार आहोत। त्यानंतर जर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं झाली नाहीत तर 5व्या षटकात एक प्लेयर तुम्हाला 38 मध्ये अतिरिक्त घ्यावा लागेल आणि 25 मिनिटांमध्ये 5 षटकं झाली नाहीत तर 6व्या षटकासाठी तुम्हाला 2 क्षेत्ररक्षक 38 मध्ये घ्यावे लागतील। पंचांच्या माध्यमातून ऑफिशियल टीमच्या माध्यमातून टाइम काउंटडाऊन केला जातोय। सर्व खेळाडूंनी आज खेळणाऱ्या सूचना लक्षात घ्या। सर्वात महत्त्वाची सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय। मॅच आपण पाहतोय संदेश स्पोर्ट्स चिरवली आणि त्यांना फाईट करत असताना टीम एजेस स्पोर्ट्स भातसई या दोन संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर, महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये। कल्पेश 6 चेंडू अपील करतायत निश्चितच दोन्ही पंचांकडे दाद मागतायत। पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळाले। अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती भेदक मारा, टप्पा बरोबर जागेवरती पिच करतायत। त्याचबरोबर आपण पाहाल तर चेंडूची गती नियंत्रित, चेंडूला दोन्ही बाजूला वळवत असताना शहापूर तालुक्याचा टायगर कल्पेश जाधव गोलंदाजी मार्कवरून आपल्याला पाहायला मिळतोय। भातसई स्पोर्ट्स भातसई संघाच्या पाठीचा कणा आज नॉकआउट मध्ये। यावेळेस हा फटका खेचला ऑन साइडला, त्या ठिकाणी मिड विकेट बाउंड्रीवरनं फिल्डर येतोय, चेंडूला पकडलं, एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट होतीये। संदेश स्पोर्ट्स चिरवली टीम एव्हरग्रीन संघ आहे। लीग स्टेज मध्ये जर आपण विचार करत असाल तर एक ताकदवर मातब्बर संघ म्हणून या संघाकडे आपण फार पूर्वीपासून पाहिलंय, फार वर्षांपासून आपण या संघाला पाहत आलोय। षटक पहिलं चालू आहे। सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते। प्रवीण फर्डे आणि रुपेश फर्डे ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत। गोलंदाज कल्पेश जाधव गोलंदाजी करतोय। जबरदस्त महामुकाबला पाहायला मिळेल। षटक पहिलं कल्पेश जाधव येतोय राईट आर्म ओव्हर द विकेटनं, अद्यापपर्यंत थांबवून ठेवलंय। स्ट्राईक रोटेट, शहापूर तालुक्याच्या क्रिकेट मधले 2 व्यावसायिक खेळाडू एकमेकांच्या समोर। स्ट्राईक वरती रुपेश, ओरपीच चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, फिल्डर चेंडूच्या खाली झेलची सुवर्ण संधी आली आहे आणि जबरदस्त जजमेंट करत असताना एक सुंदर झेल सूरजच्या माध्यमातून फलंदाज माघारी परततोय आणि रुपेश फर्डेचा खेळ संपला। सूरज जाधव सेफ हँड, चांगल्या फिल्डिंगसाठी जाणला जातो। एसपीएलच्या निश्चितच मागच्या पर्वाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहिलाय सूरज। वेल कॅच, या महेशजी या ठिकाणी येत आहेत। डीजे महेश यांचं शुभागमन झालेलं आहे। स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत। स्पर्धेच्या पहिल्या पर्वापासनं आम्हाला त्यांची मोलाची साथ नेहमीच लागली। त्यांची टीम भरपूर मोठी आहे। जेव्हा ते पहिल्या दिवशी सुरुवात करून देतात तेव्हा त्यांची 2-3 जॉकी या ठिकाणी असतात, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी असते। भरपूर मोठी कंपनी आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं काम चालतं आणि निश्चितच पहिल्या दिवशी आले होते, आज पुन्हा एकदा मेगा फायनलच्या दिवशी डीजे महेश येत आहेत। थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी बँजो सुद्धा जोडला जाईल।
मेगा फायनलची भरपूर सोय वैभवजी पाटोळे सर, त्याचबरोबर जितूजी पाटोळे सर, नरेशजी पाटोळे सर आणि संपूर्ण SPL कमिटीनं अर्थातच राम पाटोळे सरांच्या खांद्याला खांदा लावून ही सगळी मंडळी दोस्तीच्या दुनियेची राजा माणसं आणि राजेशाही थाट या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला निश्चितच अनुभवायला मिळेल. मेगा फायनलचा दिवस आहे, सुपर संडे आपण एन्जॉय करतोय. या अगोदर तुम्ही नेल बायटिंग फिनिश पाहिलं. खातिवली संघानं मैदानावरती जायंट किलरची भूमिका पार पाडली, टॉप 8 मध्ये दाखल झालेत. अर्थातच गावदेवी खातिवली या संघाचं आपण मनापासून कौतुक करूया. अल्ल्यानी संघानं सुद्धा चांगली फाईट दिली, त्यांचं सुद्धा कौतुक करूया. निश्चितच जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. षटक पहिलं संपलंय. कल्पेश जाधवच्या षटकात केवळ 3 धावा आल्या, एक गडी महत्वाचा टिपला, रुपेश फर्डेला बाद केलंय. निश्चितच पहिल्याच जर षटकाचा विचार केला तर फ्रंटफूट वरती पहिलं पाऊल टाकत असताना टीम AJ स्पोर्ट्स बादशाही हा संघ आपण पाहताय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात, गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय. अजून एक अष्टपैलू खेळाडू, व्यवसाय खेळाडू आहे. अर्थातच दिनेश बसवंत गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रवीणसाठी ऑन साइडला खेळलेला फटका, एक टप्प्यावरती चेंडूला अडवतोय. त्या ठिकाणी चांगल्या दर्जाची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. अनिकेतची एक टप्प्यावरती चेंडूला पकडलं, फेकलं. अतिशय चांगलं जजमेंट आपल्याला बघायला मिळतं. अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. व्यूवर रचना आपण पाहताय. निश्चितच कल्पेश जाधव मुरलेला खिलाडी आहे. मैदानावरती अतिशय चांगली कामगिरी आपल्या संघासाठी नेहमीच करताना पाहायला मिळत असतो. यावेळेस विकेटच्या मागणं सामना कंट्रोल करतोय. इथून सूत्र असतील संदेश स्पोर्ट चिरोली संघाची. अजित फडे यांच्या खांद्यावरती जुना जाणता खेळाडू आहे, भरपूर वर्षांचा अनुभव, खांद्यावरती जबाबदारी घेऊन नक्कीच नेहमीच खेळताना पाहायला मिळालेत. भरपूर व्यवसाय खेळाडू पाहायला मिळतील, त्यातीलच एक अजित फडे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, कव्हरला बीट करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरवरती चेंडूला स्टॉप करत असताना एक सिंगल येते. एका धावेची मदत या ठिकाणी धावफलकाला केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलं ते 5 वरती. शांत चाललेलं क्रिकेट, संथ चाललेलं क्रिकेट आपण पाहताय. सकाळचं मनमोहक वातावरण, कालच्या दिवसापासून गुलाबी थंडी या मैदानावरती आपल्याला निश्चितच अनुभवायला मिळते. या चेंडूवरती नक्कीच ऑन साइडला खेळलाय पुन्हा एकदा प्रवीण सावध पावित्र्य घेतोय. दिनेश बसवंत आणि कल्पेश जाधवची षटकं सांभाळून खेळायची अशी रणनीती कदाचित असावी. 6 षटकांची मॅच आहे. 60 ते 70 धावा झाल्या तर एक मोठी फाईट मैदानावरती पाहायला मिळेल. दोनही संघ अतिशय ताकदवर आहेत. लीग स्टेज मध्ये ताकद दाखवली आहे. इथं नॉकआउट खेळायची आहे. भरपूर चांगला खेळ या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळाला आहे. दिनेश बसवंत ओव्हर द विकेटने टाकलेला हा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळले. त्या ठिकाणी ऑन ड्राईव्ह, सीमारेषेवरती पुन्हा एकदा अनिकेत ऍक्शन मध्ये पकडलं, फेकलं, एक सिंगल धाव. निश्चित या मॅचचा आपण विचार करत असाल तर 2 ढाण्या वाघांच्या दरम्यान हे झुंज आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाइट मॅच, मोठा मुकाबला, नॉकआउटची मॅच आहे. नॉकआउट पंच, किसमे कितना है दम. दम दाखवावा लागेल, ताकद दाखवावी लागेल. दोन्ही संघांमध्ये पॉवर आहे, ही पॉवर इथून दाखवावी लागेल. हा चेंडू खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा ऑन साइडला, शॉर्ट मिड विकेट वरती चेंडूला अडवलं, एक सिंगल धाव. चांगल्या पद्धतीने व्यूवर रचना आपण पाहत आहे. ज्या ठिकाणी चेंडू जातो त्या ठिकाणी बरोबर फिल्डर तैनात केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र आमची भेट झाली कल्पेश जाधवशी. निश्चितच भरपूर कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास. या मैदानावरचे चॅम्पियन आहेत, पहिल्या पर्वापासून चॅम्पियन राहिलेत आणि निश्चित आम्हाला आजही संध्याकाळी जाताना ट्रॉफी न्यायची ही भावना त्यांनी बोलून दाखवली. त्याचबरोबर आमची भेट झाली अजित फर्डे सरांशी, विनोद फर्डे सरांशी, आप्पांशी झाली. निश्चितच त्यांचं सुद्धा आज ट्रॉफी घेऊन जाण्याचं मनोगत आम्ही ऐकलं. निश्चितच त्यांच्या भावना सुद्धा ऐकल्या. भरपूर चांगला खेळ आपल्याला आज पाहायला मिळेल. षटक संपलंय, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात संदेश स्पोर्ट्स चिरवली संघाची धावसंख्या 9 धावा. दोन षटकं संपतायत. धावफलकावरती 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदेश स्पोर्ट्स चिरवली हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. सुपर 8ची मॅच, नॉकआउटचा थरार, लीग स्टेजेस संपल्या मित्रांनो. आता संधी नाही, अभी नाही तो कभी नाही. 2 षटकं संपली आहेत. 9 धावा धावफलकावरती. अजित फडे आक्रमक भूमिकेत पाहायला मिळतील. गोलंदाज कल्पेश जाधव येतोय आक्रमण थांबवण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटनं वेगवान चेंडू पायावरती
टाकलाय या ठिकाणी ऑन साइडला खेळले स्क्वेअर लेग वरती फिल्डर आहे चेंडू आडवत असताना थोडंसं फंबल थ्रो वाईड येतोय आणि अनुषंगाने 2 धावा कंप्लीट. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये अति घाई संकटात घाईनं चेंडू पकडून फेकण्याच्या नादामध्ये या ठिकाणी 3 धावा कंप्लीट. चौथ्या धावेचा प्रयत्न मित्रांनो ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नसतो. 3 धावा मिळाल्या होत्या चौथ्या धावेसाठी जात असताना रनआउट 3 धावा लेग बाईच्या फलंदाज बाद. मिळवल्या. हा फुलटो चेंडू ऑन साइडला खेळलाय. एक टप्प्यावरती पुन्हा एकदा पकडलाय. चांगला थ्रो. पहिल्याच धावेसाठी सुद्धा या ठिकाणी रनआउट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडूवरती असणारं लक्ष तुम्हाला पाहायला मिळतं. चेंडूवरती असणारं कंट्रोल तुम्हाला पाहायला मिळतं. चांगल्या पद्धतीनं थ्रो आला. एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. एका धावेची मदत करतायत. धावफलक हळूवाररित्या पुढे सरकलं. 13 या धावसंख्येवरती 13 ऑन द बोर्ड. 13 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट तुम्हाला आज एन्जॉय करायला मिळेल. शहापूर तालुक्यातील मातब्बर संघांच्या दरम्यान झुंज तुम्हाला पाहायला मिळेल. निश्चितच भरपूर मजा आज लुटता येईल. थोड्याच वेळात बँजो सुद्धा चालू होतोय आणि प्रेक्षक राजाचं चौफेर मनोरंजन करण्याची सुविधा या ठिकाणी वन अँड ओनली SPL. या चेंडूवर स्विच इट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. जास्त बाहेर वाईड बॉल. लगेचच तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जात आहे. बॉलिंग टीम रिव्ह्यू बॉलिंग टीम रिव्ह्यू कॉल केला जातोय. चेक केलं जाईल. नक्कीच आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची वाहिनी पाहत आहे. लाईव्ह कव्हरेज अतिशय सुंदर लाईव्ह कव्हरेज पहिल्या पर्वापासून आपण पाहत आहे. गेली 8 वर्ष अविरत कामगिरी त्यांची आपल्याला बघायला मिळतीये. हा चेंडू चेक करतायत अंपायर विजयजी वागरी सर. या ठिकाणी चेक केलं जात आहे. तिसरे पंच आमचे चेक करतायत. अतिशय महत्वाची मॅच आहे. क्रुशल मॅच. नॉकआउट स्टेजेस मध्ये आपण आहोत. चेक करतायत तिसरे पंच. या ठिकाणी कंट्रोल रूम मध्ये चेक केलं जात आहे. पंचांचा डिसिजन वाईड बॉल आणि त्याला आव्हान दिलंय या ठिकाणी गोलंदाजानं. ऑनफिल्ड अंपायरचा जो डिसिजन आहे तो या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. या ठिकाणी टेक्निकल इश्यू मुळे रिव्ह्यू तुमचा आहे असं कमिटीच्या वतीनं मी तुम्हाला सांगू इच्छितोय. रिव्ह्यू आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे. कल्पेश जाधव. फुलटॉस चेंडू आणि या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. नक्कीच आम्ही सांगू इच्छितो की ज्या वेळेला तो चेंडू पिच झाला त्यावेळेला मध्ये एक प्लेअर आल्या कारणानं आपल्यापर्यंत प्रॉपर माहिती पोहोचू शकली नाही. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ची वाहिनी काम करते. प्रत्येक गोष्टीवरती अचूक लक्ष. मिलन पाटील सर अँड कंपनी त्यांची संपूर्ण मेहनत पाहायला मिळते. गौरवजी सावंत साहेबांचं सुद्धा मनपूर्वक कौतुक करावं लागेल. त्यांचा संपूर्ण संच अगदी पहिल्या पर्वापासून या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करतायत. आजतागायत एक चांगली कामगिरी त्यांची सुद्धा राहिली. शेवटच्या आपण दिवसात आहोत. सर्वांचं कौतुक होईल. भरपूर चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. भरपूर चांगलं
मनोरंजन आपल्याला बघायला मिळालं. निश्चितच आज शेवटचा दिवस आहे. आज मैदानाबाहेरची मैत्री मैदानाबाहेरच ठेवावी लागेल. या अनुषंगाने मॅचेस पाहायला मिळतील. कल्पेश जाधव गोलंदाजी करतोय, मयूर फर्डे बॅटिंग करतोय. 2 धावा पहिल्या चेंडूवरती नक्कीच त्यानं वसूल केल्या. त्यानंतर डॉट आला. यावेळेस हलक्या हाताने प्लेस करतोय त्या ठिकाणी तडम्यांच्या दिशेनं. फिल्डर थोडासा फंबल, एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा धावले आणि 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट करतायत. 2 धावांची मदत स्कोर कार्डला केली जाईल. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. ते जाऊन पोहोचलं 18 या धावसंख्येवरती. 18 धावा धावफलकावरती. 18 ऑन द बोर्ड. तिसऱ्या षटकात आपण आहोत. गोलंदाज कल्पेश. वैयक्तिक खात्यातलं हे दुसरं षटक, संघासाठीचं तिसरं षटक. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर नक्कीच इथून 18 पाहायला मिळतं. धावा बनवाव्या लागतील. इथून आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. 6 षटकांची मॅच आहे. 60 ते 70 धावा जर जमल्या तर नक्कीच इथून मॅच मध्ये मजा येईल. कल्पेशचा हा चेंडू समोरच्या दिशेला खेळला आहे. मिस टायमिंग. चांगली फिल्डिंग. अजित फर्डेच्या विकेटसाठी या ठिकाणी नक्कीच प्रयत्न केले जात आहेत. या मॅचची प्राइज विकेट मैदानावरती सेट आहे आणि फायर करायला एकदा सुरुवात झाली तर मॅचचं रूप पालटवण्याची ताकद अजित फर्डे. वन अँड ओनली. 1 मिनिट थांबायचंय. षटक संपलेलं आहे असं ऑफिशियल टीम सांगतेय. पहिल्या चेंडूवरती 3 धावा लेगबाईच्या. त्यानंतर एक सिंगल. षटक या ठिकाणी संपलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या. षटक या ठिकाणी संपलेलं आहे. स्कोर कार्ड वरती 18 धावा. तीन षटकं संपली आहेत. धावफलकावरती 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना टीम संदेश स्पोर्ट्स चिरवली हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. नक्कीच इथून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पूर्वार्धामधील जास्तीत जास्त इथून धावा बनवाव्या लागतील. 6 षटकांची मॅच आहे. 60 ते 70 धावा मैदानावरती नक्कीच बनवाव्या लागतील. हळूहळू आपण दुपारच्या सत्राकडे वळतोय. 11:05 घड्याळामध्ये होत आहेत. दुपारचं सत्र जसजसं येईल तसतसं मात्र धावा मोठ्या पाहायला मिळत असतात. धावफलक वेगानं पुढे जाताना पाहायला मिळत असतं. सकाळचं सत्र ड्यू फॅक्टर होतं. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपल्याला एक हाय स्कोरिंग ड्रामा पाहायला मिळाला. सुपर ओव्हरचा थरार पहिल्याच नॉकआउट मॅच मध्ये आपण अनुभवला. त्यानंतर हा सामना मैदानावरती चालू झालाय. षटक तिसरं संपलंय. धावफलकावरती जोडल्यात त्या 18 धावा. चौथ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज योगेश वरती जबाबदारी दिली आहे. आता जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी इथून वाढली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. बॅट्समन अजित फर्डे. भरपूर मोठी जिम्मेदारी. हा पहिला चेंडू या षटकाचा फटका चांगला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळला. एक टप्पा घेत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. अजित फर्डे. चालू झालाय चौकार. अजित फर्डे ठोकलेला हा चौकार. 4 धावा येत आहेत. स्कोर कार्डला पुढे घेऊन जात आहेत. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 22 वरती. 22. भातसई संघ मैदानावरती. एजे स्पोर्ट्स भातसई अशोक जाधव साहेबांच्या माध्यमातून हा संघ पाहायला मिळतोय. एजे स्पोर्ट्स भातसई हा संघ मैदानावर. या चेंडूवरती फिरून मारलाय अक्रॉस बॅटनं. फिल्डर त्या ठिकाणी आहे. झेल टिपण्याची सुवर्ण संधी आणि या संधीचं सोनं केलं जात आहे. ट्रॅप मध्ये अडकवलं. अजित फर्डेची प्राइज विकेट या ठिकाणी मिळतीये. भरपूर प्रयत्न केले मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. चौथं षटक
सुरुवात आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवर चौकार आला, असं वाटलं होतं की अजित फडे फॉर्म मध्ये येतोय आणि त्यानंतर मात्र हा फसलेला फटका त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झेल टिपला जातोय. हरीश जाधव सीमारेषेवरती पेट्रोलिंग करत असताना एक चांगला झेल त्याच्या माध्यमातून टिपला जातोय आणि अडचणीत सापडलाय संदेश स्पोर्ट चिरवली हा संघ. चांगल्या दर्जाचा गोलंदाजी अटॅक त्यांच्याकडे आहे. जर 6 षटकांमध्ये 50 ते 60 धावा जरी झाल्या तरी ही मॅच अतिशय टाईट पाहायला मिळेल. चांगल्या दर्जाचं क्रिकेट दोनही संघ खेळतात. नवीन बॅट्समन न्यू बॅटर मैदानावरती इन ॲट नंबर 5 विकास. शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत पुन्हा एकदा प्रयत्न केले जातील. नो मॅच लँड मध्ये ड्रॉप झाला, त्यानंतर एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहत आहेत. मयूर फडे सांगतोय की स्ट्राईक माझ्याजवळ हवी आणि या अनुषंगाने एकाच धावेवरती संतुष्ट राहिले. सिंगल धावेचं योगदान येतं या ठिकाणी आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 23 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना टीम संदेश स्पोर्ट्स चेरवली. नेक्स्ट मॅच डिंगडॉंग परटोली आणि गौरव स्मृती आई भवानी नेहरोली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करा. डिंगडॉंग परटोली आणि गौरव स्मृती आई भवानी नेहरोली दोनही संघ या ठिकाणी रिपोर्टिंग करा. या ठिकाणी एक सिंगल धावेत 24 धावा स्कोर कार्डवर षटक चौथं चालू असताना आपल्याला पाहायला मिळतं. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती संदेश स्पोर्ट्स चिरवली हा संघ खेळतोय. योगेश लेग ब्रेक मारा करत असताना पाहायला मिळतो. यावेळेस फटका खेचलाय, खाली क्षेत्र निवडलं. अतिशय दर्जेदार प्रहार, हार्ड हिटिंग सुरुवात झाली आहे. चेंडू जातोय सीमा पार. विकासच्या बॅटमधनं हा चौकार. चार धावा येत आहेत. स्कोर कार्ड पुढे सरकलेला आपल्याला निश्चितच पाहायला मिळतं. 28 धावा स्कोर कार्ड वरती 28 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. बॅटिंग करत असताना विकास मैदानावरती स्ट्राईक एंड वरती खेळतोय. चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानावरती पेश करतायत. यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय, त्या ठिकाणी बॅटवरती व्यवस्थित आला नाही आणि निर्धाव हा चेंडू या ठिकाणी संपन्न होतोय. षटक क्रमांक 4 जे मार्गस्थ होतं ते या ठिकाणी संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत 28 धावा. बॅटिंग करतायत संदेश स्पोर्ट्स चिरवली. नॉकआउटची मॅच सुपर 8 मध्ये आपण आहोत. जबरदस्त महामुकाबला पाहायला मिळेल. 4 षटकं संपली. धावफलकावर 28 धावा. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. बॅटिंग करण्याची जिम्मेदारी बॅटिंग करताना लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. मयूर फर्डे स्ट्राईक एंड वरती लेफ्टी बॅट्समन. साथ देत असताना बॅट्समन विकास उजव्या हाताचा फलंदाज आहे. निश्चित या दोन फलंदाजांवरती मदार असणार आहे बॅटिंग करणाऱ्या चिरवली संघाची. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. स्कोर कार्ड 28 वरती जाऊन पोहोचले. षटक या ठिकाणी चालू होत आहे 5व्या षटकाला सुरुवात करत असताना अनुज जाधव गोलंदाजीसाठी येतोय. अजून एक जादुई गोलंदाज. चांगल्या दर्जाची गोलंदाजी संपूर्ण लीग स्टेज मध्ये अनुजकडनं सुद्धा झाली. या मॅच मध्ये भरपूर जबाबदारी, फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती या ठिकाणी पाहायला मिळतीये. आणि पहिली विकेट हॅट्रिक अनुजच्या नावावरती या स्पर्धेची राहिली आहे. अनुज जाधव या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय. माझ्यासोबत पंकज जाधव एक्स्ट्रा प्लेयर आहेत.
निश्चितच इत्यंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतायत. फटका खेचलाय समोरच्या दिशेला, त्या ठिकाणी फिल्डर आहे, चांगल्या दर्जाची फिल्डिंग, पकडलं फेकलं आणि एक धाबेचं योगदान या ठिकाणी केलं जात आहे. स्कोर कार्ड हळूहळू पुढे चाललंय. थेंबे थेंबे तळे साचे हे सूत्र या ठिकाणी वापरतायत. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. डॉट खेळण्यापेक्षा सिंगल डबल केव्हाही चांगले, ही रणनीती या ठिकाणी वापरली जाते. क्रिकेटच्या मैदानावरती सिंगल डबल म्हटलं तर लाईफ लाईन आहे. निश्चितच ही लाईफ लाईन या ठिकाणी वापरतायत. एकेरी धाव येते, स्कोर कार्ड जोडतायत, पुढे नेतायत. जाऊन पोहोचलं ते 29 वरती 29. अनुजचा हा चेंडू विकाससाठी निश्चित मोठा प्रहार करण्याची संधी देत नाही. चांगल्या टप्प्यावरती अतिशय चांगली गोलंदाजी संपूर्ण एजे स्पोर्ट्स भातसई संघाची आपण पाहत आहे. फिल्डिंग सुद्धा सुंदर करतायत, कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाही. मॅच कंट्रोल करून खेळत असताना कल्पेश जाधव अँड कंपनी मैदानावरती चांगला खेळ राहिलाय. षटक क्रमांक या ठिकाणी चालू असताना 5वं. शांत ठेवतायत, मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवतायत. आक्रमणाची गरज, हे आक्रमण इथून केलं जाईल का? स्ट्राईक एंड वरती मयूर फर्डे आक्रमक भूमिका घेईल का? घ्यावी लागेल. या चेंडूवरती अक्रॉस बॅटने खेळलाय ऑन साइडला. काऊ कॉर्नर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्या ठिकाणी दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि हा प्रयत्न या ठिकाणी कदाचित फसलाय. पंचांचं बोट आकाशाकडे लागलेला मोठा झटका बॅटिंग करणाऱ्या टीम संदेश स्पोर्ट्स चिरवलीला. आक्रमण झालं तर अजूनही जर विचार केला तर या षटकातले 3 चेंडू आणि पुढील 6 चेंडू असे 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूंवरती जर जास्तीत जास्त धावा आल्या, एक 50-55 टार्गेट जर इथून उभं केलं तर फाईट पाहायला मिळेल. 31 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड सजवत असताना भरपूर मेहनत घ्यावी लागली, भरपूर कष्ट करावे लागले, भरपूर जिद्द दाखवावी लागली. मयूर संघर्ष करत होता, तो मैदानाच्या बाहेर गेलाय. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज मैदानावरती. भूषण गोलंदाजी करत असताना बॅटिंग करतोय. भूषण स्ट्राईक एंड वरती खेळतोय. अनुज गोलंदाजी करतोय. षटक 5वं या ठिकाणी चालू आहे. थोडासा रनवे मध्ये अडथळा आपण पाहत आहे. त्या ठिकाणी प्रेशर गेम आहे, भरपूर प्रेशर सर्वांवरती असणार आहे. प्रेशर अंपायर्स वरती सुद्धा आहे, प्रेशर ऑफिशियल टीम वरती सुद्धा आहे, प्रेशर या ठिकाणी आपण पाहताय तर सूरज वरती सुद्धा होता. या ठिकाणी धावतोय, पकडलंय, चांगल्या दर्जाची फिल्डिंग. ज्या चेंडूवर 4 धावा येतील असं वाटलं होतं, त्या चेंडूवर केवळ एकच धाव. आणि नक्कीच प्रेशर मध्ये चांगलं खेळणं हे बादशाही संघाला जमलंय. फार पूर्वीपासून आपण पाहताय, गेल्या 8 वर्षापासून, 8 पर्वापासून आपण पाहताय या संघाला मैदानावरती. नेहमीच फायनल डेला आपण पाहताय, नेहमीच आपण फायनल मॅच मध्ये सुद्धा पाहतोय. डिपेंडिंग चॅम्पियन या मैदानावरचे बाजीगर बादशाही स्पोर्ट्स बादशाही. तितकीच दर्जेदार टीम आहे. बॅटिंग मला स्ट्राईक पाहिजे होती हे सांगत असताना विकासनं हा दर्जेदार प्रहार केलाय. संघर्षाचा शंखनाद, षटकार. रनआउटची विकेट द्यायची नाही हे सांगितलं आणि नक्कीच विकासनं इथून धावफलकाचा विकास करायला सुरुवात केली आहे. जिएंगे तो लढते रहेंगे. सर सलामत तो पगडी 50. विकेट ठेवतोय, सांभाळून खेळतोय. चेंडू रडार मध्ये मिळाल्यानंतर मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडतोय. 6 धावा जोडतोय. स्कोर कार्ड वरती 38 धावा, 38 ऑन द बोर्ड. 38 धावा धावफलकावरती आपण पाहताय. यावेळेस हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडतोय, फेकतोय. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. षटकारानंतर लगेच सिंगल घेतोय. नेक्स्ट ओव्हर मध्ये मला स्ट्राईक हवी आहे. बॅटवरती चेंडू मिडल होतोय, निश्चितच त्याला माहिती आहे. षटक संपलंय. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती जोडल्या त्या 39 धावा, 39 ऑन द बोर्ड. पाच षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 39 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं अंतिम षटक, महत्वाचं षटक.
4 षटकांवरती पकड दोन्ही संघाबाजून पाहायला मिळते. दोन्ही संघ कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळताना बघायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीची स्ट्रॅटेजी दोन्ही संघांच्या दिशेने पाहायला मिळते, दोन्ही संघांच्या वतीनं पाहायला मिळते. दोन्ही बाजूला समान समान आग लागली आहे. वातावरण शांत दिसतंय शशीदादा, मात्र ही वादळापूर्वीची शांतता असावी, कारण अजून सेकंड इनिंग बाकी आहे. या षटकाचा पूर्ण खेळ बाकी आहे. पूर्वार्धामध्ये शेवटचं षटक मार्गस्थ होतंय. नवीन गोलंदाजी मार्गवरती अनिकेत जाधव वरती जबाबदारी शेवटच्या अंतिम षटकाची. अनिकेत तांबडा गोलंदाजी मार्गवरती तयार होतोय. शेवटचं षटक, राईट मोर द विकेट. यावेळेस पहिलाच बॉल कव्हर स्वीपरच्या दिशेने खेळलाय. त्या ठिकाणी चांगल्या दर्जाची फिल्डिंग आपण पाहत आहे. दुसऱ्या धावेसाठी धावताय. दुसरी धाव कंप्लीट होईल का? आणि धोक्याची घंटा या ठिकाणी वाजली आणि दुसरी धाव घेत असताना मोठी विकेट या ठिकाणी जाते. फलंदाज विकास बाद. नेक्स्ट मॅच संदेश स्पोर्ट्स चिरवली आणि गौरव स्मृती आई भवानी नेहरोली. नेक्स्ट मॅच असेल पर्टोली विपक्ष नेहरोली. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहा. डिंगडॉंग पर्टोली आणि आई भवानी नेहरोली या दोन संघांच्या दरम्यान पुढील सामना असेल. संदेश स्पोर्ट्स चिरवली हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. धावफलकावरती आहेत त्या अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत 40. शेवटच्या षटकाला या ठिकाणी निश्चितच सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, त्यानंतर रनआउट सुद्धा पाहायला मिळाला. या चेंडूवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न SK आरज मैदानावरती. अजून एक अनुभवी फलंदाज. संदेश स्पोर्ट्स चिरवली संघासाठी चाललेलं हे निश्चितच शेवटचं षटक आपण पाहत आहे. 2 चेंडू फेकलेत अनिकेत तांबडानं आणि एकच धाव या ठिकाणी खर्च केली आहे. एक रनआउटच्या स्वरूपात विकेट सुद्धा मिळाली आहे. स्कोर कार्ड 40 या आकड्यावरती थांबले. स्वल्प विराम लागलाय. अनिकेतचा हा चेंडू खेळलाय त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग वरती फिल्डर आहे. एक सिंगल धाव 22च्या स्वरूपात सिंगल येते. पंचांचा इशारा येतोय. एका धावेची मदत पुन्हा केली जाईल. स्कोर कार्ड वरती जोडतायत त्या सिंगल एक धाव. 41 धावा. 6 षटकांची मॅच आहे. पकड चांगली मिळवली आहे. कल्पेश जाधव आणि टीम मैदानावरती. AJ स्पोर्ट्स बादशाही. या चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. झेल टिपण्यासाठी प्रयत्न केला जाईल. उंची गाठली, लांबी सुद्धा गाठतायत. चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. भूषणच्या बॅटमधनं 6 धावा येत आहेत. चांगल्या पद्धतीने खेळलाय. या ठिकाणी आपण पाहताय तर धावा वाढवण्याचा प्रयत्न त्याचा यशस्वी झालाय. 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जातं ते 47 वर. 47 या आकड्यावरती. या चेंडूवर शॉर्ट पिच जबरदस्त आघात केलाय. फटका जबरदस्त आहे. ताकद भरपूर या फटक्यात. चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं 53 वरती. 53 शेवटचं षटक. 53 धावा. फायटिंग टोटल या ठिकाणी उभं केलंय. बॅटिंग करत असताना बॅट्समन भूषण सलगचे 2 षटकार ठोकलेत. षटकार हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट करेल का हे पाहायचंय. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना भूषण. हा चेंडू नक्कीच पाहिला जाईल, चेक केला जाईल. पंचांचा इशारा. वाईट बॉल. अवांतरची खून करतायत. एक धाव पुन्हा एकदा येईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल 54 वरती. अनिकेत निश्चितच चांगली गोलंदाजी करत होतात, त्यानंतर मात्र आक्रमण झालंय. थोडासा प्रेशर मध्ये हा चेंडू फुलटत आहे. समोर जबरदस्तरित्या आघात करत असताना प्रॉपर टायमिंग. बॅट्समन विकास ऑन फायर.
भूषण ऑन फायर, सलगचा तिसरा षटकार. भूषण सलगचे 3 षटकार धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल त्या 60 धावा आणि 61 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी ठेवलंय. 6 षटकांचा खेळ संपलाय. 60 धावा जमवल्या. बॅटिंग करत असताना संदेश स्पोर्ट्स शिरवली हळूहळू आक्रमण चढवलं आणि नक्कीच एक फायटिंग टोटल या ठिकाणी उभं केलंय. बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. नॉकआउट पंच देण्यासाठी दोन्ही संघ तयार असतील. बनवायच्या आहेत त्या 61 धावा. बनवल्या जातील का मैदानावरती? 61 धावांचं लक्ष्य कशा पद्धतीनं पार केलं जाईल पाहायचंय. नक्कीच बिग फाईट मॅच. लगेच यायचं आहे. डिंगडॉंग परटोली आणि गौरव स्मृती आई भवानी नेरोली या 2 संघांच्या दरम्यान या ठिकाणी टॉस केला जाईल. दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग फायनल डे. मान्यवर निवृत्ती विषय साहेबांना मी विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. महत्वाची मॅच आहे. डिंगडॉंग परटोली विपक्ष गौरव स्मृती आई भवानी नेरोली या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे आपण या ठिकाणी आम्हाला जोडले जा. मान्यवर निवृत्ती विषय यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन दिनेश आणि गणेश हे 2 लकी कॅप्टन या ठिकाणी आम्हाला जोडले जात आहेत. महत्वाची मॅच आहे. नॉकआउटचा मुकाबला. सुपर 8 मध्ये दाखल झाले. दोघांचे पहिले कौतुक करूया. टॉस होतोय. मान्यवर निवृत्ती विषय यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. महत्वाची मॅच. हेड कॉल आणि या ठिकाणी लक फॅक्टर भरपूर साथ देत आहे. दिनेश टॉस जिंकलाय, काय निर्णय घेशील? प्रथम क्षेत्ररक्षण करणार. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारताय. काय स्ट्रॅटेजी? भरपूर चांगले लीग स्टेजेस मध्ये खेळले. भरपूर प्लेयर आम्हाला चांगल्या फॉर्म मध्ये टच मध्ये पाहायला मिळाले. काय स्ट्रॅटेजी? नॉकआउटची मॅच आहे. 6 षटकांची मॅच. डिंगडॉंग परटोली सुद्धा एक ताकदवर टीम आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? परटोली एक चांगली टीम आहे. त्यांचं चांगले टच मध्ये दिसतात ते, पण आम्ही त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुझ्या भावना आम्ही त्या दिवशी ज्या वेळेला लीग स्टेजची शेवटची मॅच खेळलास, टफ मॅच होती, त्या दिवशी नक्कीच बोलून दाखवल्या आम्हाला क्वालिफाय व्हायचंय आणि नक्कीच तुमची टीम क्वालिफाय झाली. किती आनंद आहे संपूर्ण टीम मध्ये आणि गावामध्ये? पोरांमध्ये खूप म्हणजे खूपच आनंद आहे आणि आम्ही आता ही एक मॅच 100% देऊन प्रयत्न करतो. एक आपुलकीचा प्रश्न आहे. बाजूचंच गाव आहे. किती प्रेक्षक आहेत पाठीमागे? ग्राउंडवर कमी असतात, घरी जास्त असतात. आम्ही जी मॅच इथं खेळतो त्या बॉलच्या आम्हाला माहिती नसतं, ते घरी जाऊन प्रत्येक प्रेक्षक त्या बॉलची आम्हाला माहिती देतोय. कारण प्रत्येक जण ऑनलाईन बघतोय आणि ते काय चुका झाल्या काय झालं त्या घरी गेल्यावर पण माहिती ऐकायला भेटतंय. त्याच्यामुळे प्रेक्षक तर आहेतच. प्रेक्षकांसाठी काय सांगशील? काय निश्चित त्यांना द्याल? किती आश्वासन द्याल? मॅच जिंकाल की हराल? 100% देऊ आम्ही त्यांना. 100%. प्रेक्षकांसाठी जिंकायचंय, स्वतःसाठी जिंकायचंय, गावासाठी जिंकायचंय. गणेशजी माझ्यासोबत आहेत. निश्चित लीग स्टेज मध्ये भरपूर चांगले खेळले. नॉकआउटची मॅच आहे. 6 षटकांची मॅच. किती धावा जमवाल? तुमच्या मागे किती प्रेक्षक आहेत? तुम्हाला तर माहित आहे शेंद्रूनचं ग्राउंड बोललो म्हणजे, आणि आम्ही कुठे असू दे, लीग मॅच किंवा टुर्नामेंट कुठे असू दे, पटोल टीम जिथे असतो त्या जेवढे आमची टीमचे असतात त्याच्यापेक्षा 4 पटीने आमचे प्रेक्षक असतात. आणि त्यांच्यामुळेच आम्ही आज म्हणजे चांगल्या जरी टॉपच्या टीम असल्या तरी त्यांना आम्ही हरवण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे सर्वात प्रथम मी प्रेक्षकांचं आभार व्यक्त करतोय. आणि नेरोली संघ देखील एक चांगला असा संघ आहे. 6 ओव्हरमध्ये आम्ही तरी 70 धावा मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच हे दोनही कॅप्टन, दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स मध्ये न्यूज येते. नेरोली संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारली आहे आणि बॅटिंगचं पाचारण परटोली टीमला दिलंय. ऑनगोईंग मॅच. मैदानावरती घमासान युद्ध. एका बाजूने भातसई, दुसऱ्या बाजूने चेरोली. गेम ऑन. सामन्याला होती सुरुवात. जाऊया समालोचन कक्षामध्ये. आपल्या सर्वांच्या सेवेसाठी
मनोरंजनाचा बेतात बादशाह बाबूशाह सर, धन्यवाद. चलिए पहला गेंद यहाँ पर वो खराब फील्डिंग हल्के से देखिए, पर टारगेट की बात करेंगे ऑर्केस्ट्रा देखिए हम देख सकते हैं निश्चित रूप से जैसे चौका छक्का लगेगा विकेट गिरेगा आपको मनोरंजन दिया जाएगा पर से. और टारगेट की बात करेंगे 61 रनों की टारगेट है, लेकिन सर जो अंतिम तीन छक्का आया हुसन के बल्ले से ये कहीं ना कहीं गेम चेंजर इनिंग हो सकता है, जहाँ पर एक फाइटिंग टोटल तक पहुंचा दिया यहाँ से. यानी जिस पर बादशाह टीम के लिए अब थोड़ा मेहनत करना होगा. लग रहा था कि आसान बना लिए थे एकदम गेंदबाजों ने, यानी कि थोड़ा सा महंगी साबित हुए 3 गेंद में अंतिम. उसके बाद देखिए यहाँ पर ऊंचाई तो लिए, लंबाई की कम है, मिड ऑन यहाँ पर तैनात था लेकिन लॉन्ग ऑन नहीं तैनात था. यहाँ से आता हुआ 6 रन. आज बैंड बजेगा, बाजा भी बजेगा और कौन सा टीम पहला नंबर का खिताब लेगा. चैंपियन बनने का सपना हमेशा रहता है, लेकिन एजी स्पोर्ट बादशाह टीम की बात करेंगे ना, ये हमेशा देखिए इस लीग में चाहे चैंपियन लीजिए रनर अप लीजिए बनती रहती है, लेकिन पिछला 2 सीजन रनअप रहा टीम का बात करेंगे तो यहाँ से, और मैं भी कोई भी टीम को मैं कम नहीं मान सकता हूँ यहाँ से. जरूरी टीम की बात करेंगे खास करके अपील हुई, लेकिन इसका भी बाहर था, अंपायर को थोड़ा सा गुमराह करने का कोशिश था यहाँ पर. बहुत बढ़िया देखिए यहाँ से तीनों अंपायर ने लाजवाब मेहनत ली यहाँ से. और गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज देखिए यहाँ से रुपेश देखिए यहाँ पर गेंदबाजी करते हुए. बल्लेबाजी की बात करेंगे तो यहाँ से अनिकेत और स्ट्राइक पर अनिकेत देखिए यहाँ से. अरे ये चलिए भाई ऊंचाई लिए, लेकिन लंबाई की कमी, फील्डर्स तैनात है यहाँ पर. पहला विकेट देखिए यहाँ से अनिकेत का गिरता हुआ. क्या बात है, एक आज वादा. और ये टीम देखिए आज वादा तो करके आए होंगे हर टीम देखिए, और देखते हैं वादे को कौन अच्छी तरह से निभाते हैं. यहाँ से कल्पेश यादव देखिए नॉन स्ट्राइक पर थोड़ी सी यहाँ पर बहुत बढ़िया. देखिए स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 8 रनों पर पहला विकेट गवाते हुए, और रुपेश ने देखिए सफलता हाथ लगाई है भाई यहाँ पर. और यही काम करना होगा अगर आपको इस टोटल को बचाना है. पूरी देखिए असर बादशाह टीम का हम देख सकते हैं, समर्थक काफी अच्छी तरह से यहाँ पर मौजूद है. दोनों टीम के देखिए समर्थक, हर टीम के देखिए समर्थक आज पहुंचेंगे. कहीं देखिए दर्शक ऑनलाइन जुड़े हैं, उनका भी तहे दिल से स्वागत है. क्रिकेट का नशा, क्रिकेट का मोहब्बत है, जहां कहीं भी रहिए दर्शक जुड़े रहते हैं अपने टीम के साथ, अपने खिलाड़ियों के साथ, चाहे मैदान पर लीजिए चाहे ऑनलाइन लीजिए. ऑनलाइन देखिए जॉब के दौरान लीजिए, घर में लीजिए, बिजनेस में लीजिए. और यही तो क्रिकेट का प्रेम प्यार रहता है टेनिस क्रिकेट .in लाइव के माध्यम से. और राम दादा ने देखिए, और जीतू दादा लीजिए, भाई वो दादा लीजिए, पूरी मैनेजमेंट देखिए बहुत बेहतर इंतजाम. और ये चलिए भाई आते आते थान दिया बड़ा हिट, AK-47 बहुत बढ़िया गेंद पहुंचा नहीं है. लाजवाब देखिए मनोरंजन एंटरटेनमेंट के लिए देखिए खास ऑर्केस्ट्रा टीम देखिए बात करेंगे. चलिए अमित देखिए यहाँ से बहुत अच्छे गीत है. चलिए हर इंसान अपनी जिंदगी में हीरो है, कोई अपनी कला से तो कोई अपनी अदा से, कोई अपनी ताकत से तो कोई अपनी नजाकत से. लेकिन यहाँ पर देखिए बात करेंगे
अनुज आते ही देखिए पर छक्के दाग दिए भाई यहाँ से। कहती ना दोस्ती नजरों से हो तो उसे जन्नत कहते हैं। अगर शुरुआत चौके छक्के से तो उस खिलाड़ी को देखिए वीरेंद्र सहवाग एक लौते खिलाड़ी ऐसा हुआ करते थे हिंदुस्तान के लिए, पहली गेंद से आक्रामक करना पसंद करते थे। मुझे लगता है कल्पेश यादव थोड़ा गेम को आगे लेकर चलाना चाहेंगे और बाकी के खिलाड़ी देखिए पर मौका लेना चाहेंगे। स्कोर पहुंचा है 14 रन और उसके बाद एक अच्छा कमबैक यहाँ से। इसे कहते हैं ईंट का जवाब पत्थर से। मैं तो कभी भी कहता हूँ राम दादा, ईंट का जवाब पत्थर से मत दीजिए, उस पत्थर को उठाइए और सीधा अपना आसियाना बना लीजिए। जो इस स्पेल में हम देख सकते हैं यहाँ पर लाजवाब क्राउड देखिए यहाँ से थोड़ा सा पेक है। और अनुज देखिए छक्के दागने के बाद डॉट गेंद खेले, पिछला गेंद फिर से हेलीकॉप्टर उड़ाया है, लेकिन देखते हैं लैंड कहाँ होता है। ओ ताकत भी था, झलक भी था, फलक भी था और ये बैटर को झलक था। बात है, अरे दीवानो मुझे पहचानो, बहुत बढ़िया। देखिए 11:29 पर देखिए बात करेंगे जहां पर पहला गेंद गिरा था और स्कोर की बात कर लेंगे। स्कोर देखिए जाकर पहुंचा है यहां से 20 रन देखिए बात करेंगे। समीकरण की थोड़ी सी चर्चा कर लेंगे यहां से। अब 41 की जरूरत है और ओवर को देखिए भलाई विकेट गवाए यहां से, खास करके अनिकेत का विकेट गिरा। थोड़ा अनिकेत मेरे हिसाब से शायद महंगे साबित हुए थे अंतिम ओवर में। 3 छक्का लगा था लेकिन थोड़ा सा यहाँ पर हिसाब कुछ समय के लिए बराबर ही किया। जो एक छक्का ज़्यादा खा गए थे, 2 छक्का कहीं गेंदबाज को लग जाता है, लेकिन 3 छक्का लगा तो फिर महंगे साबित हो जाते हैं। लेकिन एक छक्का लगाकर वापस लौटे हैं। लेकिन अनुज देखिए बात करेंगे, बहुत बढ़िया 12 खिलाड़ी देखिए हम देख सकते हैं। पंकज देखिए, पंकज आपका स्वागत है, बहुत अच्छी खातिरदारी देखिए। कल्पेश दादा यादव, पंकज उनकी पूरी देखिए टीम है। कल देर रात तक देखिए हमने वक्त समय बिताए, पंकज ने सुबह की देखिए कड़क चाय भी पिलाई। और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 20 रन बनाए, लेकिन अभी भी 41 की जरूरत है। कुछ कहा नहीं जा सकता है, मैच एक बढ़िया देखने को मिलेगा यहाँ पर। चिरोली टीम ने देखिए बात करेंगे अंतिम में 3 छक्का लगाकर थोड़ा जो जंग का ऐलान करना था वो उन्होंने कर दिया है। लेकिन देखते हैं, जंग का ऐलान करना काफ़ी आसान रहता है, लेकिन मैदान में उतर कर उस जंग को कंप्लीट करना इतना आसान नहीं रहता है। जिससे कहते हैं ना, नाव में बैठकर जाल फेंकना आसान रहता है, लेकिन कभी समंदर में उतर कर तो देखिए भाई, तालाब में उतर कर तो देखिए, बड़े बड़े मगरमच्छ रहते हैं राम सर। अरे ये चलिए, वो है बड़ा मगरमच्छ। कहते हैं ना, तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी है तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना होगा। छक्का। बात है। और क्रिस्टल टीम देखिए उम्मीद है अच्छी तैयारी के साथ देखिए यहाँ पर माहौल बनेगा भाई, माहौल बनेगा। इस टीम का स्कोर देखिए 26 तक जाकर पहुंच गया भाई। अरे ये तो बात छिड़ा था, तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी ना तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है। लेकिन देखिए कल्पेश यादव देखिए बात करेंगे, सिर्फ भी देखिए 7 लिवा रहे हैं। और अनुज भी देखिए 2 छक्के दागे, लेकिन अब कल्पेश छोटा खेन, आप बैल मुझे मार, यही नहीं रुकेगा भाई। और एक देखिए बड़ा छक्का।
पहुंचता हुआ। चलिए थोड़े साहब देखिए बात करेंगे, जो एमएलए साहब तशरीफ रखेंगे दोपहर के बाद, उनका सॉन्ग था निश्चित रूप से भाई वो दादा बहुत बढ़िया रहेगा। कल्पेश यादव देखिए बता रहा है भाई कि मैदान में सन्नाटा क्यों है भाई। कोई नूर अब था शाहपुर देखिए बात करेंगे। ये चलिए भाई, माँ कहती है बच्चे से बेटा सो जा सो जा गब्बर आएगा, और बच्चे कहते हैं मम्मी टीवी ऑन करा, कल्पेश यादव ग्राउंड पर है। सादा वाह लगातार 3 छक्का देखे। कल्पेश यादव बता रहा है भाई कि मेरे रास्ते पे बिछा हुआ बारूद को देख लेना, मुझे गेंदबाजी करने से पहले गुरु जरा मेरा बायोडाटा देख लेना। चाहे ये लीग की बात कर लीजिए, चाहे पूरी टेनिस क्रिकेट की बात कर लीजिए, ऐसा कोई शहर नहीं जहां कल्पेश यादव का खैर नहीं। मुंबई से पुणे, पुणे से पटना, ग्रामीण से लेकर ओपन, एक खेलने का खिलाड़ी का अंदाज ही अलग है। और एक 4 रन टीम का स्कोर 42-42 रन। चलिए थोड़ा सा देखिए बात करेंगे, मयूर गेंदबाज चले गए, टीम का स्कोर जाकर पहुंचा है 42 रन। और अभी बात करेंगे तो यहां से शायद मुझे लग रहा है बहुत करीब 19 की जरूरत है। 26 गेंद बचाए। देखिए प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया और कल्पेश यादव ने गेम बदल दिया भाई। जय और बीरू की जोड़ी, गेंदबाज की कमर तोड़ी। थोड़ा सा गेंदबाज की हिम्मत जोड़ना होगा। कहते था कल्पेश के सामने जब भी हल्का सा छोटा गेंद आता है सीधा शमशान घाट जाता है। हाँ ये देखिए इस बार अच्छी बात है, लेन को थोड़ा सा आगे रखे, जगह बना लिया था, अपने आप को कंट्रोल किया था भाई। कल्पेश यादव देखिए ये एक अच्छा खिलाड़ी नहीं भाई, एक अच्छा इंसान भी है भाई। उनके फार्म हाउस पे देखिए कई दिग्गज कमेंटेटर लीजिए, एंकर लीजिए, अंपायर लीजिए, कल हमने भी वक्त बिताया। दादा बहुत बहुत शुक्रिया आपका। लेकिन यहाँ पर गेंदबाज तो नहीं चाहेंगे। ओ करे बहुत बढ़िया। ये देखिए लेंथ कहीं इतना फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन टेनिस गेंद में गेंद उंगलियों से घुमाना, लेग ब्रेक और ब्रेक कटर के नहीं, उससे भी बड़ी बात है। अंतिम 2 गेंद देखिए बहुत अच्छा खासा रहा यहाँ पर, लेकिन पहली 4 गेंद के ऊपर 22 रन लूट लिए थे, जिसके कारण देखिए टोटल पहुंचा है 42 तक। लेकिन अभी भी देखिए आने वाला 24 गेंद बचा है। और जहां जीत की बात कर लेंगे देखिए 19 की जरूरत है। 24 चेंडू 19 धावाची गरज आहे। और कल्पेश के देखिए टेनिस क्रिकेट .in लाइव के माध्यम से हाईलाइट दिखाया, कितना कंट्रोल वाला शॉट था। देखिए जगह पे खड़े खड़े खेल दिया, स्क्वायर लेके ऊपर है। उसके बाद देखिए और लेन छोटा था, घुमाव प्राप्त कर रहे थे, लेकिन आउट ऑफ पाथ पहुंचाया भाई। यही तो बताया कि ऐसा कोई शहर नहीं जहां कल्पेश का कहर नहीं। अभी भी बता रहे हैं भाई, ये देखिए वक्त मेरा बुरा है लेकिन रक्त नहीं। जब जब मैदान में उतरता है ये खिलाड़ी अपना असली रंग में आ जाता है। थोड़ा कठिन है मैं कहूँगा, क्योंकि ऐसा नहीं कि कल्पेश ने यहाँ पर छक्के दागे, अनुज ने भी देखिए उन्होंने भी 2 छक्का दागे हैं। ये टीम क्यों यहाँ पर लगातार फाइनल तक पहुँच रही है, खासियत ये है भाई, ये एक अच्छी तैयारी के साथ आते हैं। और इस साल तो कल कल्पेश से मेरा बात हुआ, जिक्र हुआ, उनके युवा खिलाड़ी भी अच्छा खेल रहे हैं। बहुत जल्दी आपको ये रायगढ़ पनवेल में दिखेंगे नाइट मैचेस खेलते हुए, फिर से वापस रंग में आ रहे हैं। जिस टीम का नाम है भाई हस्साई टीम, देखिए यहाँ से ये इतनी आसानी से हार नहीं मानते हैं, लेकिन इसके देखिए गेंदबाजी के लिए तैयार हुए। लेकिन इसके को देखिए, अब मैं अभी भी कहूँगा यहाँ पर हिम्मत मत हारिए भाई। डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ा कोई वैक्सीन नहीं। अगर ये मैच में थोड़ा भी रुकना है, दोनों बल्लेबाज को हिम्मत जोड़ना होगा। काम तो इतना आसान नहीं रहेगा भाई। कल्पेश देखिए अब स्ट्राइक पर आ चुके हैं भाई, और इसके लिए देखते हैं यहाँ नहीं, ये देखिए लेन से चुके, फिर देखिए यहाँ पर और एक गगनचुम्बी छक्का। अब गेंदबाज होगा हक्का बक्का।
चलिए बहुत बढ़िया देखिए यहाँ से स्कोर देखिए जाकर पहुंचा है। अब 49 देखिए 49 रन यहाँ पर है। ये बात बताए कल्पेश यादव एक ऐसा खिलाड़ी है जो खुद की दम के ऊपर मैच का नक्शा बदल सकता है। और अभी तक देखिए मैच को कितना करीब ले गया भाई, मुझे नहीं लग रहा यहाँ पर थोड़ी सी मैच है। अगर इस तरह से बल्लेबाजी हो आप तो गेंदबाज कहेगा भाई अल्लाह बचाए मुझे, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, हाय तेरे वार से, तेरे वार से। 55 देखिए 55 तक पहुंच गए केवल जीत के लिए। देखिए अभी यहाँ से 6 रनों की जरूरत है। देखिए मैच कितनी जल्दी, देखिए जो पिछला मैच में समय गया था रामदादा और ये भरपाई हो रहा है इस मैच में। देखिए क्या 3 ओवर रखते ही मैच को फिनिश करेंगे या कल्पेश? हाँ फिनिश किया हुआ यहाँ पर। और कल्पेश कहाँ पहुंच गए भाई? तो चलिए बात करेंगे यहाँ पर, कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे सुपर 4 में पहुंचने वाली दूसरी टीम पहुंच गई भाई कत्यूली के बाद। देखिए बात करेंगे कत्यूली टीम, देखिए पहला यहाँ पर सुबह का मैच था, क्या फाइट मुकाबला बना था, सुपर ओवर तक पहुंचा था। लेकिन उसके बाद देखिए चिरोली टीम ने भी देखिए एक अच्छा टोटल सेट किए थे। लेकिन जिस फॉर्म से गुजर रही टीम और जो कल्पेश यादव का अनुभव और 5 छक्के की मदद से 6 छक्के लगाए, 41 के ऊपर मैच को फिनिश किया नट आउट रहते हुए। और पहला ओवर गेंदबाजी करते हुए 3 रन एक सफलता हासिल किए थे। सेकेंड ओवर में आए थे 9 रन खर्च किए थे, लेकिन बल्लेबाजी रहा भाई ताबड़तोड़। कल्पेश यादव रहे इस मैच के मैन ऑफ द मैच। वन मैन आर्मी क्यों कहा जाता है, शाहपुर का सैंसा बहुत बड़ा कोहिनूर मैं कहूंगा यहाँ पर। आज भी देखिए शाहपुर के नाम जब ली जाती है कल्पेश यादव, इतिहास के पन्नों पर लिखा गया है इस खिलाड़ी का नाम है दूर दूर तक। कल्पेश यादव आइए इस मैच के मैन ऑफ द मैच। हेलो चलिए बहुत क्या बल्लेबाजी यहाँ पर मैदान को दिखने मिला सोमनाथ खाड़े सर। कल्पेश यादव के देखिए यहाँ पर 41 रनों की इनिंग के बाद 2 ओवर का स्पेल रहा। मैंडेटरी पावर प्ले में देखिए बात करेंगे, बहुत बढ़िया। देखिए यही वो चेहरा देखिए आज लाडली बेटी के साथ आए हुए हैं। दिनेश सर के देखिए कोई बात नहीं, बच्चे तो सबके बच्चे जैसे खुद होते हैं। देखिए कल्पेश यादव इस मैच के मैन ऑफ द मैच बचे बने। कहते ना कहीं घुंघरू मचलता है कहीं आंसू निकलता है, और इन्हीं का नाम भाई कल्पेश यादव है, जिनके बल्लेबाजी से भाई शाहपुर नहीं कहूंगा पूरे महाराष्ट्र के गेंदबाज कांपते हैं भाई। कल्पेश यादव बड़ा अच्छा लगा, लंबी समय के बाद अच्छी खातिरदारी आपने हमारे की पूरी देर रात तक सुबह तक है। आपके जो खिलाड़ी थे पंकज, मैं उनकी भी तारीफ, पूरी मैनेजमेंट का तारीफ करना चाहूंगा। क्या कहना चाहोगे जो दबदबा आपकी बरकरार है इस लीग में, क्या फिर से एक बार चैंपियन बनने जा रही है टीम? देखेंगे इस साल पूरा प्रयत्न करेंगे कि मैच जीते। और जो वास्तव टीम आपने कल जिक्र किए कि इस साल बाहर भी जाएंगे मैचेस खेलने के लिए, अच्छी बात है। और उसके साथ साथ रामदादा इस लीग पूरी मॅनेजमेंट को क्या कहना चाहोगे? आयोजन एकदम चांगलं करतात ते, दरवर्षीप्रमाणे यावर्षी अजून चांगले. दोघं जण एवढी मोठी ठेवणं सोपं नसतं, पण त्यांचं कौतुक करावं का एवढी मोठी टूर्नामेंट ठेवतात ते. कल्पेश आज भी वही रंग में है, तो युवाओं को क्या कहना चाहोगे? इस रंग में रहने के लिए क्या कुछ करना पड़ता है? मेहनत करू दे, त्यांनी प्रॅक्टिस केली पाहिजे, सतत प्रॅक्टिस बंद नाही झाली पाहिजे. किती पण मॅच जिंको या आपण हारो, प्रॅक्टिस कंटिन्यू चालू ठेवा. आपण 100% यावर्षी कमबॅक करू आणि सर्वांना हारू. बात है कॉन्फिडेंट है, कांग्रेचुलेशन बात देना चाहूंगा. कल्पेश ने बताया भाई कि जिंदगी में अगर कल्पेश यादव बनना है ना, फिर देर रात तक चैटिंग करने से बेहतर शॉट सिलेक्शन पर फोकस कीजिए, क्योंकि मेहनत है करना बहुत जरूरी है. मान्यवर दिनेशजी फरडे आप्पा, आपणास विनंती आहे, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपला शुभ सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने करत आहोत. मान्यवर दिनेशजी फरडे आप्पा, आपणास विनंती आहे, आपण मंचावरती या. आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे.
चलिए ये है बहुत सारी टीम है, एक कल्पेश यादव के देखिए यहाँ पर है पूरी टीम। आदरणीय दिनेशजी फरडे आप्पा यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। संदेश स्पोर्ट चिरवली संघाचे कर्णधार करते धरते ग्रामीण टेनिस आणि सर्वांचे लाडके डान्सिंग अंपायर सुद्धा आहेत। एसपीएल मध्ये सुद्धा आपण त्यांना पाहिलंय। एसपीएल चे पहिले डान्सिंग अंपायर म्हणून आप्पांची ओळख आहे। त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। आणि विशेष एक जबाबदार नागरिक पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत। सेवा करता करता निश्चित क्रिकेटवरती सुद्धा नितांत प्रेम माननीय दिनेशजी फरडे यांचं आपण पाहिलंय। आपला मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय। थँक्यू बाबूशाह सर। निश्चितच आपल्या सर्वांच्या सेवेसाठी भरपूर चांगलं समालोचन त्याचबरोबर मनोरंजनाची मेजबानी या ठिकाणी सादर करतायत बाबूशाह सर। आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। मैदानावरती मॅच चालू होत आहे। नॉकआउटचा अजून एक थरार या स्पर्धेच्या ट्रॉफीसाठी माशासारखी तळमळणारी टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। आई भवानीचा आशीर्वाद घेऊन गौरव स्मृती नेरोली हा संघ मैदानावरती सज्ज झालाय। तर समोरून फाईट करत असताना डिंगडॉंग परटोली टीम मैदानावरती तयार होती।